नगर शहरातील तारकपूर भागातील नगरसेवक योगीराज गाडे हे जवळपास 2.5 टर्म या तारकपूर भागामध्ये नगरसेवक आहेत। आज प्रचार चालू असताना मतदान केंद्रावरचे जे पोलिंग एजंट किंवा जे बूथवर थांबणारे जे कार्यकर्ते आहेत यांचे काही आधार कार्ड वगैरे त्या पोलिंग एजंटचे जमा करत असताना एका घरामध्ये तो आधार कार्डची झेरॉक्स आणायला गेलेला असताना योगीराज गाडे त्या घरात बसलेला होता। राष्ट्रवादीचे जवळपास 1000 ते 1500 कार्यकर्ते त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे जमा झाले आणि योगीराज गाडेला त्या घरामध्ये कोंडून घेतलं। जो नगरसेवक आहे, जो 2 टर्म आणि जवळपास 12.5 वर्ष जवळपास नगरसेवक आहे, अशा नगरसेवकाला या राष्ट्रवादीच्या गुंड प्रवृत्तीच्या काही कार्यकर्त्यांनी कोंडून घेतलं। आजूबाजूच्या नागरिकांनी तिथं एवढे लोक गोळा झाल्यानंतर पोलीस स्टेशनला फोन केले आणि त्या ठिकाणी पोलीस आले। पोलिसांनी त्याला त्या घरातून बाहेर काढलं आणि बाहेर काढून पोलीस स्टेशनला आणलं। खरं पाहिलं तर दादागिरी आणि गुंडगिरीचा एवढा भयानक प्रकार नगर शहरामध्ये चालू आहे की एखादा नगरसेवक सुद्धा त्याच्या वार्डामध्ये फिरू शकत नाही, एवढी भयानक अवस्था या नगर शहरामध्ये आहे। त्यामुळं या ठिकाणी 20 तारखेला सुज्ञ मतदार अनुक्रम नंबर 1 हे बटन दाबून अभिषेक कळमकर यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाहीत असं सर्वसामान्य जनतेला वाटते। सर्वसामान्यांना नगरसेवकाची अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य जनतेवर किती प्रचंड दबाव असेल याचा नगरकरांनी विचार करावा आणि सुज्ञ मतदारांनी 20 तारखेला 1 नंबर अभिषेक कळमकर यांचा तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबावं अशी सर्व नगरवासियांना विनंती करतो। आणि या दहशतीचं एकदाचा सर्व ही दहशत गाडणं गरजेचं आहे। ती 20 तारखेला मतदान रूपी दान या अभिषेक कळमकर यांना देऊन तुतारी वाजवणाऱ्या माणसांना मतदान करून आपण हे दान द्यावं व नगरमधील दहशत जी प्रचंड दहशत आहे ही दहशत मिटवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत। जय हिंद, जय महाराष्ट्र।